उन्हाळ्याची सुट्टी. उन्हाळी सुट्टीमध्ये आपण काय करू शकतो तर बघूया. मुलांची देखभाल करताना करू नका या 8 चुका. तुमच्या मुलाला सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची सवय लावू नका. कडक सूर्यप्रकाशात त्याला बाहेर जाऊ देऊ नका. त्याची काळजी घ्या तुम्ही. त्याला खूप मोकळे सोडू नका, परंतु त्याला कठोर देखील होऊ देऊ नका. त्याला रोज किमान 2 तास अभ्यास करायला सांगा. नेहमी टीव्ही किंवा मोबाईल फोनला चिकटून राहणे टाळा. त्याला एकटेपणा जाणवू देऊ नका. त्याला दररोज किमान 8 तास झोपू द्या. त्याला अस्वस्थ अन्न खाण्याची सवय लावू नका. उन्हाळी सुट्टीमध्ये मुलं मोकळेपणाने खेळू देत. आई वडिलांसोबत मुलं एकत्र राहिली पाहिजे. रोज सकाळी वेळेवर उठून योगा आणि व्यायाम करा. साफसफाई आणि घरातील कामात मदत करणे, घराच्या आजूबाजूच्या झाडांची काळजी घेणे हे देखील आपण मुलांना शिकवू शकतो. चांगली पुस्तके, मासिके किंवा वर्तमानपत्रे वाचणे, आवडत्या कार्यात सहभागी व्हा. स्वयंपाक आणि त्याच्याशी संबंधित गोष्टीची माहिती मिळवा. बचतीचे महत्त्व समजून घेणे, प्रत्येक काम वेळेवर करण्याची सवय लावणे, प्राथमिक प्रथमचे ज्ञान असणे. उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांना एकत्रित राहण्याची सवय. उन्हाळी सुट्टीमध्ये संपत्तीचा उपयोग. एका कंजूस मनुष्याने आपल्याजवळ सर्व संपत्ती विकून आलेल्या पैशाची सोन्याची लांगड बनवून घेतली व ती एका जागी पुरून ठेवली. तो मनुष्य रोज त्या सोन्याच्या लगडीकडे डोळे भरून पाहत असे आणि समाधान मानत असे. एका मजुराने त्याच्यावर लक्ष ठेवले आणि त्याला त्याचे गुपित समजले व त्याने गुपचूप ती सोन्याची लगड लांबविली व खड्डा पूर्ववत करून ठेवला. दुसऱ्या दिवशी कंजूस मनुष्याने त्या जागी गेला. दुसरे आपण बघू शकतो बालकाचे प्रसंगावधान. प्रणव हा केवळ 4 वर्षाचा KG मध्ये शिकणारा मुलगा खंडे राजुरी खेड्यातला. सकाळच्या वेळी सर्व लोक कोणी गोट्या गुरापाशी, कोणी कोठे कामात गुंतले. प्रणव अंगणात हुंदडत होता. त्याने पाहिले त्याचा 2 वर्षाचा चुलत भाऊ पळता